मित्रांनो आलो होतो चाकादेवीत मच्छी घेण्यासाठी. तर इकडे हा मच्छी मार्केट आहे आणि मच्छी आहे महाग सगळी. तर 100ची मच्छी घेतली, थोडी थोडी मांदेली घेतले, त्याचबरोबर बोंबील घेतलेत. आता घरी जाऊन बनवायला सांगतो आईला. आल्या आल्या मच्छी मस्तपैकी साफ करून घेतलेली. तर 2 प्रकारची मच्छी करायची, मसाला मच्छी आणि फ्राय करायचे. फ्राय करण्यासाठी रव्यामध्ये मसाला आणि मिठाचं मिश्रण केलेलं, मग चूल पेटवलेली कारण मच्छी आपल्याला चुलीवर शिजवायचे. बोंबीलच्या पीसला मस्तपैकी सगळीकडे रवा वगैरे लावून ते फ्राय करण्यासाठी तव्यावर सोडलेले. बोंबील फ्राय झाल्याच्या नंतर मांदेलीला मस्तपैकी रवा लावून घेतलेला आणि ते सुद्धा तव्यावरती सोडून ते सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला मांदेली फ्राय आवडते का कमेंट करून नक्की सांगा, मला तर खूप आवडते. ओली मच्छी करायची म्हटल्याच्या नंतर कोथिंबीर तर पाहिजेत, कारण कोथिंबीरचा झणका एक वेगळाच असतो. घराजवळच आम्ही कोथिंबीर पेरलेली आहे आणि तिथली ताजी ताजी कोथिंबीर काढून आम्ही रोज जेवणासाठी वापरत असतो. ताज्या कोथिंबीरचा सुगंध सुद्धा एक नंबर येतोय. ओली मच्छी आपली आता लगेचच तयार होणार आहे. जेवण आपलं तयार आहे. मसाला मच्छी, त्याचबरोबर मांदेली फ्राय आणि बोंबील फ्राय. आपलं ताट अशा पद्धतीने रेडी आहे. तर गरमागरम भाकरीसुद्धा आहे मच्छीसोबत. तर तुम्हीसुद्धा या जेवायला, मी पण जेवतो. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.